चल बेटा चल. त्याच्याने पण खोकला. दूध पिला? जय बाप्पा कर. जय बाप्पा. हात जोड. आज काय आहे स्कूलमध्ये? आज काय? काय? गुड मॉर्निंग. म्हातारी झाली वाटतं मी. वय झालं आता. माझी 10th स्टँडर्डपासूनच केस सफेद आहेत, त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नाही अशा गोष्टींचं. तर डबे झालेले आहेत आणि सगळं आवरून झालेलं आहे. आज काही स्पेशल असा प्लॅन नाही. संध्याकाळी बनवायचं आहे फिश आणि ड्राय चिकन, तर त्याची तयारी थोडीशी दाखवेल. आणि जे रुटीन डे आपला. दीदींचा डबा भरून झालेला आहे. गवारची भाजी, केळीचे वेफर, खजूर आणि चपाती दिलेली आहे. बाबांचा डबाही भरून झालेला आहे आणि पीठ काल दळून आणलेलं आहे, तर मग डबा घासून आता तो परत भरून घेते. म्हणजे एक 10-15 दिवसांचं तर काही टेन्शन मिटून जातं. थोड्याशा भिंतींना हात लावून लावून पोरांनी भिंती काळ्या निळ्या झाल्या होत्या, तर त्या आवरून घेते. म्हणजे कॉलिंगनी पुसून घेते. माझी शेवटी, माझी कवटी, माझी गुंडली. काय खाशील तू आता? आता काय खाते तू? पावभाजी खाते का? पिझ्झा खाते का? पास्ता खाते? खिमटी खाते? खिमटीच खावी लागणार तुला आता. खिमटी. कलर सफेद असल्यामुळे त्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. फायदे असे की घर लख्ख दिसतं, छान दिसतं, व्हायब्रंट दिसतं, मोठं दिसतं. आणि तोटे म्हणजे की डाग, लहान मुलांमुळे डाग खूप जास्त लागतात. म्हणजे मुलं काही खातात, हात लावतात, इथे उतरताना चढताना असे हात पकडून चालतात आणि ते जात नाहीत मग डाग लवकर पुसल्याशिवाय. त्याच्यामुळे कॉलिंग मारावंच लागतं आणि पुसावंच लागतं. त्याच्यामुळे लहान मुलांच्या घरामध्ये व्हाईट कलर देऊ नये. पण आमचं कोणी ऐकलं दिलंच. आणि काम कोणी करत नाही, पुसायचं आपल्यालाच असतो. ही गोष्ट मी एक नोटीस केली आहे की माहेरी असल्यानंतर लात मारून जरी कोणी उठवलं तरी माणूस उठत नाही, आणि सासरी असल्यानंतर हात जोडून जरी कोणी सांगितलं की बस तरी बसता येत नाही. असं काय? माहेरी असल्यानंतर म्हणजे हाका मारून मारून, शिव्या घालून घालून आपण जागेवरनं हालत सुद्धा नाही. म्हणजे आळसचा व्हायरस असतो आपल्या अंगामध्ये. तसं सासरी
कोणी म्हणलं अगं झोप जर झोप थोडा वेळ. नाही होणार. वेगळ्या लेवलचं टेन्शन, वेगळ्या लेवलची भीती नाही म्हणता येणार, म्हणजे तो एक आदरयुक्त भीती असू शकते त्याच्या मागे. दादुडी बाजूला हो. दुपार किचन मध्ये आता कोण आहे ना. हा का दगड स्वयंपाक करायला लागतो. मग शिकून जाणार आहे तो लगेच. मम्मीचा बघून लगेच शिकून जाणार आहे तो. लगेच मला भाकरी पोळी करून घालणार आहे तो. मला मुगी नाहीये, तूच करायचं जेवण. देशील ना मला भाजी पोळी करून. मला हेल्प करशील ना छोनी? ए छोनी 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 काय बघते छोनी. पातेलं बाकी पितांबरीने काढलं ना. मधुमतीच्या अजून तरी गोरं गोरं झालं ते एकदम. हा मग मागायची ना माझ्याकडनं, गेलीस की मी, पण छान निघालं. काय नाही. आमचं सुवर्णतेचं डेडिकेशन म्हणजे तुम्ही तिला आपण सांगू की अरे राहू दे बस झालं. नाही, पूर्ण निघालं पाहिजे, पूर्ण झालं पाहिजे. तिची कंपाऊंड होते ना, मी तिला सांगते अरे जाऊ दे, एवढं नको करू, एवढी पावडर नको टाकू, एवढं नको चोळू, ते खराबच होणार आहे. नो, ड्युटी इज ड्युटी. सगळं क्लीनच झालं पाहिजे. फार बसून बिसून हाताने बिताने एकदम डेडिकेशन पाहिजे. कोणतंही काम करा डेडिकेशननी करा. त्याच्याकडनं शिकावं माणसाने, ते पण न सांगता. मी ध्रुवीला या नॅपीज मागवल्या आहेत. रुद्रच्या वेळेस फार उशीर झाला होता डायपर सोडायला. आता हळूहळू ट्राय करते की गरमीच्या कमीच घालेन. बॉडी वॉश संपलं होतं. ह्या त्या पॅन्टीज आहेत, खूप क्यूट कलर आहेत त्यांचे. आणि मुलं पण आली आहेत. ही बस आहे त्यांची. ठेव बट यू एक्सेप्टेड दॅट. बस आलेली आहे आणि मुलं थकून आलेत. आणि प्रिहानला थोडं बरं नाही आहे आज, तर स्कूलमधनं फोन आला होता. प्रिहान झोपलाय. आणि आमच्याकडे ते उन्हाळ्यामध्ये सगळे ना शुगर केन ज्यूस विकायला तसं दारामध्ये येतात रिक्षामध्ये, तर ते आलेले आहेत. आणि रुद्रला आता सुरुवात झाली त्यांची. आता अख्खा उन्हाळा ते येतील, जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत दररोज येणार. कधी एक दिवस आड येतात, पण आमच्या घरासमोर दररोज ती रिक्षा थांबलीच पाहिजे जोपर्यंत आम्ही इकडे आहोत. कारण की रुद्रला खूप आवडतं. घुंगरांचा आवाज आला की रुद्र लगेच बाहेरच येतो. मला ज्यूस पाहिजे, मला ज्यूस पाहिजे करत. मच्छी आलेली आहे, घरी साफ करून घेते आणि मॅरिनेट करून घेतलेली आहे. आणि सोबतच चिकन थोडंसं पिवळं पाणी करायला पातेल्यात टाकले, कारण की मला तांबडा रस्सा बनवायचा आहे. हे दीदींनी सुकं चिकन बनवत आहेत आज. आणि मी मसाला पण करून घेतलेला आहे. असं म्हणजे तांबडा रस्सा, सुकं चिकन, मच्छी, पोळी असंच बेत आज रेडी झालेला आहे. तर या जेवायला, जे नॉनव्हेज खातात आणि जे व्हेज खातात ते माझ्याबरोबर या जेवायला, कारण की मी केली आहे उडदाची डाळ. इथे आईबाबांचे दुबईचे फोटोज आले होते, ते थोडे सॉर्ट आउट करत होती. आता फोटोज सॉर्ट आउट करून घेऊयात आणि थोड्या वेळाने झोपून घेईल. त्याचा दिवस असं संपलेला आहे. भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.